नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रत्ना घरात नाही आहे हे बघून श्रीकला खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती पोपटरावला विचारते की रत्ना कुठे गेली आहे, सकाळपासून दिसली नाही आहे, आपल्याला येऊन आता बराच वेळ झाली आहे पण ती अजूनही आलेली नाही आहे. मात्र यावर पोपटराव काहीच उत्तर देत नाही. तेव्हा श्रीकला खूपच रागाने पोपटरावकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्ही परत तर तिला काही बोललं नाहीत ना बाबा. तेव्हा पोपटराव म्हणतो की अरे आम्ही तिच्याशी साधं बोलणं तरी सोड, पण थोबाडही बघत नाही तिचं. तेव्हा श्रीकला म्हणते की अहो आता तरी माणसांची किंमत करा जरा, आपल्याला या क्षणी त्या रत्नाचीच गरज आहे आणि ती आता सगळ्या घरात रत्नाला शोधायला लागते आणि तिला आवाज द्यायला लागते. मात्र रत्ना तिला काही तिथे भेटत नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आणि अदूसुद्धा आता घरी आलेले असतात, म्हणजेच मंदिरात आलेले असतात आणि मोठ्या बाई शकुंतला आणि नारायणीने त्या दोघांना सगळा प्रकार सांगितलेला असतो की कसं व्यंकू महाराज प्रायश्चित्त घेण्यासाठी अनवाणी पायाने पंढरीला गेलेत. आता ह्या ऐकून इंदू खूपच शॉक होते आणि म्हणते की प्रायश्चित्त घेण्यासाठी अनवाणी पायाने गेलेत, काय गरज आहे हे सगळं करायची. तेव्हा अदूसुद्धा म्हणतो की हो ना, काकांना ना असं काका का करतो ना हेच माहिती नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते की मला तर काही सुचत नाही आहे, हा निर्णय का घेतला व्यंकू महाराजांनी, अनवाणी पायाने पंढरपूरला गेले, जवळ आहे का पंढरपूर. आणि तिला खूपच वाईट वाटत असतं आणि ती म्हणते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते माझ्याशी काहीच नाही बोललेत. आणि ती शकुंतलाला म्हणते की काकी, महाराज आजपर्यंत असे कधीच नाही वागलेत. यावर शकुंतला म्हणते की कारण इंदू श्रीकलाने जो विश्वासघात केला आहे त्याहीपेक्षा यांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला, याचा त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतोय. आता तितक्यातच तिथे श्रीकला येते आणि मोठ्याने इंदूला आवाज देते आणि म्हणते की काय गं ये इंद्रायणी. तेव्हा सगळेजण आता शॉक होऊन श्रीकलाकडे बघायला लागतात. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की रस्त्यावर आलीस, बेघर झालीस, तरीही तुझ्या अंगातली रग काही कमी नाही झाली. आता हे ऐकून मोठ्या बाईंना खूपच राग येतो आणि ते श्रीकलाला म्हणतात की गप्प बस आणि जास्तीचं काही बोलशील ना तर थोबाड फोडीन तुझं, माझ्या सुनेला काही बोललीस ना तर लक्षात ठेव. तेव्हा श्रीकला मोठ्या बाईंना म्हणते की ए तुझ्याशी नाही बोलत आहे मी. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की तू कुणाशी पण बोल, उत्तर तर मीच देणार आहे, आम्ही कुणी वेगळे नाही आहोत, एकच आहोत. तेव्हा हे ऐकून श्रीकलाला खूपच राग येतो. आता अदू श्रीकलाला म्हणतो की काय गं, काय आहे तुझं आणि कशाला कोकलतेस इतकी. आता श्रीकला इंदूजवळ येते आणि तिला विचारायला लागते की ए बऱ्या बोलाने सांगा, रत्ना कुठे आहे, कुठे लपवलेस तू तिला. तेव्हा इंदू म्हणते की खेळणं आहे का ते, आणि जर खेळणं आहे तर ते तुझ्याकडे असायला पाहिजे, माझ्याकडे काय करणार आहे. आणि काय गं, ती रत्ना तुझ्यासोबत राहते ना, मग इथं आमच्यासोबत काय करणार आहे ती. तेव्हा श्रीकला रागात म्हणते की शहाणपणा करतेस माझ्यासोबत. तेव्हा इंदू म्हणते की अगं हे तर तुला आणि तुझ्या बापाला येतं, आम्हाला नाही. तेव्हा श्रीकला इंदूवरती ओरडत म्हणते की आता जी अवस्था केली आहे ना त्याहीपेक्षा जास्त वाईट अवस्था करू शकते मी, लक्षात ठेवा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की कर, काय करायचं ते कर, आणि हसत श्रीकलाला चिडवत म्हणतात की कोर्टाचा निर्णय झोंबलेला दिसतो, मिरच्या लागल्यात तिला, असं म्हणून मोठ्या बाई हसायला लागतात. आता बाकीचे सगळेसुद्धा हे ऐकून हसायला लागतात. आता हे बघून श्रीकलाला मात्र खूप राग येतो. आता इंदूसुद्धा म्हणते की हो ना मोठ्या बाई, मी तर विसरलेच, राग काढायला आली असेल बिच्चारी. तेव्हा श्रीकला रागात म्हणते ए हे बघ मी शेवटचं सांगते, माझ्या नादी लागायचं नाही आहे, खूप वाईट होईल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की करून घे, काय वाकडं करायचं ते करून घे. तेव्हा श्रीकला रागातच धमकी देऊन तिथून निघून जाते आणि म्हणते की कुणालाही सोडणार नाही मी, लक्षात ठेवा माझे शब्द. तर दुसरीकडे व्यंकू महाराज जात असतात पंढरीला आणि त्यांच्यासोबत ती आजीबाईसुद्धा असतात, ज्या त्यांना वाटेत गाठ पडल्या होत्या. आता आजींचे गुडघे फारच दुखत असतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की एक काम करा, तुम्ही जरा वेळ इथे बसा. आता आजी एका ठिकाणी बसतात. तेव्हा व्यंकू महाराजसुद्धा त्यांच्याजवळ बसतात आणि त्यांना त्यांच्या गुडघेदुखीविषयी विचारायला लागतात. तेव्हा त्या आजी म्हणतात की माझं जाऊ द्या, पण तुम्ही कुठे चाललात ते सांगा. यावर व्यंकू महाराज काहीच उत्तर देत नाहीत, ते खाली मान घालतात. तेव्हा आजी म्हणतात की अहो सांगा सांगा, आम्ही काय तुम्हाला फाशी पाडणार आहे का. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की नाही हो, माझं आपलं मी असंच काम आहे म्हणून सहजच निघालो आहे. त्यावर आजी विचारतात की अहो असं अनवाणी, अहो फार लांबचा रस्ता आहे, सोबत तर अजिबात नाही आहे. आणि त्या पुन्हा गुडघे दुखत आहेत म्हणून विवळायला लागतात आणि म्हणतात की हे गुडघे तर ना काही सुधरूच देत नाहीत. तेव्हा व्यंकू महाराज इकडे तिकडे बघत म्हणतात की मी गुडघ्यासाठी इथे काही औषध भेटते का ते बघू का. तेव्हा आजी म्हणतात की योग्य वेळेस योग्य औषधच उपयोगात येतं बघा, तसंच कधी कधी कान टोचून पण एक औषधच असतं की. तेव्हा व्यंकू महाराज आश्चर्याने आजींकडे बघायला लागतात आणि म्हणतात की बरं इथे काय मिळते का तुमच्या गुडघेदुखीसाठी, ते जरा बघून येऊ का.
तेव्हा त्या आजी त्यांच्याजवळील एक ओव्याची पुडी देत म्हणतात की महाराज, ही ओव्यांची पुडी आहे, ही जरा गरम करून आणा त्या गाड्यावरून. तर दुसरीकडे प्रेमनाथ, मोठ्याबाई आणि इंदू बोलत असतात. आता इंदू मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई, काहीतरी नक्की आहे. जी मुलगी दुसऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणते ना, ती इतकी अस्वस्थ कशी काय असू शकते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अगं इंदे, ती श्रीकलाच्या छातीत ना आता कळ उठली असणार आहे. नेमक्या ठिकाणी आपण निशाणा साधलाय ना, फक्त एकदा झपाटलं नाही तिला, तर चांगलं 2-3 ठिकाणावरून पाडलंय तिला, असं म्हणून हे तिघे हसायला लागतात. आता प्रेमनाथसुद्धा म्हणतो की आणि वरून कोर्टातून पण धक्का बसलाय ना तिला, आणि दुसरीकडे रत्ना पण ना इकडची ना तिकडची, इकडे आड तिकडे विहीर, असं झालं तिचं. आणि म्हणतो की त्यांना पैशांची गरज आहे म्हणून तर रत्नी येऊन भेटली ना आम्हाला. यावर मोठ्याबाई म्हणतात की पण मी काय म्हणते, तिला संशय तर नाही ना आला, कारण तशी चतुर आहे ती आणि येईल ना उद्या ती तिकडे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो नक्की येणार, का नाही येणार. आणि म्हणतो की म्हणजे ती रत्ना आहे ना, पोपटराव आणि श्रीकलावरती जाम चिडली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपलं काम नक्की होणार आहे आणि ती नक्कीच येणार. तर इकडे व्यंकू महाराज आता आजींसाठी ओवा गरम करून आणतात आणि ओव्याची पुरचुंडी आजीकडे देत म्हणतात की ही घ्या ओव्याची पुरचुंडी आणि गुडघ्याला चांगला शेक द्या. तेव्हा आजी आता ती ओव्याची पुरचुंडी घेतात आणि डोक्याला लावतात. तेव्हा व्यंकू महाराज आश्चर्याने त्यांना म्हणतात की अहो, गुडघा दुखतोय ना तुमचा, मग डोकं का शेकताय. तेव्हा आजी म्हणतात की हो मी डोकंच शेकते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अहो आजी, दुखतोय गुडघा, शेकताय डोकं, वेदना एकीकडे, उपाय तिसरीकडे, असं कसं चालायचं. तेव्हा त्या आजी हसायला लागतात आणि म्हणतात की तू पण तर तेच करतोय ना. तेव्हा व्यंकू महाराज आश्चर्याने आजींकडे बघायला लागतात. तेव्हा आजी व्यंकू महाराजांना म्हणतात की अरे, कुणावर तरी अविश्वास दाखवलास ना तू, आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तू अनवाणी पायी पंढरपुरी निघालास. स्वतःला त्रास करून असं प्रायश्चित्त करून तुला आनंद मिळेल का. आता हे ऐकून व्यंकू महाराज खूपच शॉक होतात आणि आजींकडे बघायला लागतात की त्यांना हे सगळं कसं माहिती, आणि थोडासा विचार करत म्हणतात की स्वतःच्या चुकीचं प्रायश्चित्त नको का घ्यायला. तेव्हा आजी म्हणतात की अरे बाबा, गुडघ्याला आराम मिळेल असं प्रायश्चित्त तर केलंच पाहिजे. मग गुडघा दुखू नाही तर डोकं शेकू, तुला जर असं प्रायश्चित्त करायचं असेल ना, तर मला पण गुडघा दुखतोय म्हणून डोक्याला शेकलं पाहिजे. तेव्हा व्यंकू महाराज खूप आश्चर्याने आजींकडे बघायला लागतात आणि म्हणतात की माऊली, मला सांगा, मी पंढरीला निघालो हे तुम्हाला कोणी सांगितलं. यावर आता आजी हसायला लागतात आणि म्हणतात की मला काय ठाऊक, त्याआधी तुला काय ठाऊक याचा विचार कर. आणि म्हणतात की अरे, विश्वासाची परतफेड ही विश्वासानेच करायची असते, असं स्वतःला त्रास करून घेऊन विश्वासाची परतफेड होत नसते रे. तेव्हा व्यंकू महाराज थोडासा विचार करायला लागतात. तितक्यात आता तिथून एक ॲम्ब्युलन्स जाते आणि ती ॲम्ब्युलन्स खूपच आवाज करत चाललेली असते. तेव्हा व्यंकू महाराज ॲम्ब्युलन्सकडे बघायला लागतात. आता ती ॲम्ब्युलन्स तिथून निघून जाते. तेव्हा व्यंकू महाराज पुन्हा आजीकडे बघायला लागतात, तर आजी तिथे नसतात. आता आजींना असं अचानक गायब झालेलं बघून व्यंकू महाराज खूप शॉक होतात आणि त्यांच्या आता लक्षात येतं की विठुरायाच आजीच्या रूपात व्यंकू महाराजांना समज देण्यासाठी आलेलं असतो. आता हे लक्षात येताच व्यंकू महाराज खूप इमोशनल होतात आणि ते खूपच रडायला लागतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेमनाथ रत्नाला देण्यासाठी जे 50,000 रुपये त्याने आणलेले असतात ते मोजत असतो आणि म्हणतो की 50,000 रुपये रेडी आहेत, आता ती रत्ना आली पाहिजे फक्त. मग विंजे सरकारांचा खेळ सुरू आणि म्हणतो की अजून आली का नाही येत ती आत्तापर्यंत, आता तर यायला पाहिजे होतं तिने, असं म्हणून तो त्या बंगल्याच्या बाहेर जाऊन रत्नाची वाट बघायला लागतो. आणि रत्ना अजूनही आलेली नाही हे बघून तो खूपच चिडलेला असतो. आता तो थोडासा विचार करत म्हणतो की या रत्नाने आपला विचार तर बदलला नसेल ना. आता तितक्यात प्रेमनाथला मोठ्याबाईंचा फोन येतो. तेव्हा प्रेमनाथ मोठ्याबाईंना फोनवरती सांगतो की आम्ही किती वेळची वाट बघतोय तिची, अजून आलीच नाही आहे ती. आणि म्हणतो की ठीक आहे, आम्ही आलोच लगेच, असं म्हणून तो तिथून लगेच निघून जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेमनाथ मोठ्याबाईंनी बोलावल्याप्रमाणे तिकडे गेलेला असतो. तर आता तिथेच इंदूसुद्धा असते. आता मोठ्याबाई म्हणतात की रत्नी अजून आली नाही, काय कारण असेल न येण्याचं, तिला पैसे नको आहेत का, की संशय आलाय तिला. तेव्हा इंदू म्हणते की रत्ना श्रीकलाच्या टीममधले आहे हे आपण का विसरतोय सारखं. तेव्हा मोठ्याबाई खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की डबल गेम तर खेळत नसेल ना ती आपल्यासोबत. यावर इंदू म्हणते की मोठ्याबाई, ती श्रीकला प्लॅनिंगचा एक भाग म्हणून तर त्या रत्नाला शोधायला आली नसेल ना आपल्याकडे. आता प्रेमनाथसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की सासूबाई, एक डाऊट आहे, आपण तिला पूजा घालायला लावली खरी,
पण ती आपल्याला संपवण्यासाठी पूजा तर घालत नसेल ना, असं विचार करून आता हे तिघेही खूपच घाबरून जातात. आता इंदू थोडासा विचार करत म्हणते की नाही, तिने असं काही केलं ना तरी आपलं काहीच बिघडू शकणार नाही ती, कारण आपल्या पाठीशी आपला विठुराया आहे. आणि म्हणते की मोठ्या बाई आपण फक्त सकारात्मक विचार करायचा. तर इकडे मंदिरात शकुंतला खूपच उदास बसलेली असते. तेव्हाच नारायणीसुद्धा आता तिथेच असते आणि ती शकुंतलाला असं इतकं उदास बसलेलं बघून म्हणायला लागते की काकू, अगं तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहेस, काहीतरी खाऊन घे. तेव्हा शकुंतला खूप रडायला लागते आणि म्हणते की नको आहे गं, मला घशाखाली घासच उतरत नाही आहे. तेव्हा नारायणी म्हणते की काकांची काळजी वाटते ना. तेव्हा शकुंतला म्हणते की हो गं नारायणी, कुठे असतील काय माहिती, माझा फोन पण नाही उचलत आहेत. तेव्हा नारायणी शकुंतलाला समजावत म्हणते की हे बघ विठुराया आहे ना, त्याच्या पाठीशी तू नको काळजी करूस, आपल्या काकांना काहीच नाही होणार. आणि फोनचं म्हणशील ना तर बहुतेक सायलेंटवर असेल, सध्या त्याची मानसिक स्थिती कशी आहे ते माहिती आहे ना, तू नको काळजी करूस, विठुराया आहे त्याच्या पाठीशी, त्याला काही होऊ देणार नाही. तितक्यात आता आपल्या व्यंकू महाराजांचा आवाज येतो आणि ते म्हणतात की विठुराया आहे, खरंच आहे. तेव्हा व्यंकू महाराजांचा आवाज ऐकून नारायणी आणि शकुंतला दोघीही त्या दिशेने बघायला लागतात. आता व्यंकू महाराज आत येतात. तेव्हा आता व्यंकू महाराजांना समोर बघून आणि असं परत आलेलं बघून शकुंतला आणि नारायणी खूपच खुश होतात. आता नारायणी महाराजांना विचारते की काका तुम्ही असे अचानक. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की आता मी कुठेही जाणार नाही. तेव्हा शकुंतला विचारते की म्हणजे. यावर व्यंकू महाराज सांगतात की म्हणजे असं आहे शकू की स्वतःला त्रास देऊन विश्वास जिंकता येत नाही. आणि ते घडलेला सगळा प्रसंग नारायणी आणि शकुंतलाला सांगायला लागतात की कसं आजीबाई त्यांना वाटेत भेटल्या आणि त्यांनी महाराजांचे कसे डोळे उघडले. आता शकुंतला आणि नारायणी खूपच कौतुकाने हे सगळं ऐकत असतात आणि त्या खूपच खुश होतात. आता व्यंकू महाराज म्हणतात की विठुराया असा निरनिराळ्या रूपात येऊन त्याच्या भक्तांना योग्य तो मार्ग दाखवत असतो. माझ्या बाबतीतसुद्धा असंच घडलं. विठुराया एका माऊलीच्या रूपात मला भेटला आणि त्या माऊलीने मला माझी चूक समजावून सांगितली आणि योग्य तो मार्गही दाखवला. आणि म्हणतात की विश्वासानेच कायम विश्वासाला जिंकता येतं. इंदूवर अविश्वास दाखवण्याचं पाप मी केलं, पण ती चूक तिच्यापासून दूर जाऊन मला सुधारता नाही येणार, म्हणूनच मी परत आलो आणि आता इंदूच्या सोबत मी कायम उभा राहणार आहे, ठरवलंय मी. आता हे ऐकून नारायणी आणि शकुंतला खूपच खुश होतात. आता शकुंतला विठुरायाला हात जोडत म्हणते की विठुराया. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की पाठी राखा. तर दुसरीकडे प्रेमनाथ एकटाच बडबड करत रस्त्यावरून चाललेला असतो आणि म्हणत असतो की म्हातारी येणार आहे की मला फसवणार आहे की येऊन गेली ती. तितक्यात आता प्रेमनाथला फोन वाजायला लागतो. तेव्हाच आता प्रेमनाथ फोन बघायला लागतो आणि म्हणतो की फोन तर तिचाच आहे, काय म्हणते ती, असं म्हणून तो लगेच फोन उचलतो आणि म्हणतो की बोला, कुठे आहात तुम्ही, आम्ही कधीपासून वाट बघतोय तुमची. तेव्हा रत्ना सांगते की अहो अचानक एक काम आलं म्हणून अडकले होते. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो मग तसं सांगायचं ना फोन करून. यावर रत्ना म्हणते की हो तेच सांगायला आले ना मी इथे. तेव्हा आता प्रेमनाथ तिकडे तिकडे बघायला लागतो आणि म्हणतो की इथे म्हणजे कुठे. तेव्हा रत्ना सांगते की अहो तुम्ही सांगितलेल्या घराजवळ. तेव्हा प्रेमनाथ आता खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की अहो नाही आम्ही आता तिथे नाही आहे. तेव्हा रत्ना आश्चर्याने विचारते की म्हणजे तुम्हाला पूजा करायची नाही आहे का. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो रत्नाताई पूजा करायची आहे, आम्ही सगळी तयारी करूनसुद्धा ठेवली आहे. आणि विचारतो की बरं तुम्हाला ते शेळकेवाडीचं गणपती मंदिर माहिती आहे का, तर त्याच्या मागे एक जागा आहे तिथे याल का. तेव्हा रत्ना म्हणते की अहो ती तर खूपच भयानक ठिकाण आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो आता काय सांगायचं, गावामध्ये जर आपल्याला कोणी बघितलं ना तर ती बातमी मोठ्या बाईंपर्यंत पोहोचेल आणि आमच्या सासूबाई तर तुम्हाला माहितीच आहेत ना, आम्हाला सोडणार नाहीत त्या. तेव्हा रत्ना म्हणते की ठीक आहे येते मी, असं म्हणून ती फोन ठेवून देते. इकडे आता प्रेमनाथ खूपच खुश झालेला असतो आणि लगेच तो मोठ्या बाईंना फोन करतो आणि लगेच रत्ना जे ते प्रेमनाथला भेटायला येणार असते त्या ठिकाणी यायला सांगतो. तर यानंतर आपण पाहतो की रत्ना आता प्रेमनाथने सांगितलेल्या ठिकाणी आलेली असते. आता हे बघून प्रेमनाथ खूप खुश झालेला असतो आणि म्हणतो की आम्हाला वाटलं की आम्हाला तुम्ही फसवताय, असं वाटलं की आमचं प्रपोजल तुम्हाला आवडलंच नाही. तेव्हा रत्ना म्हणते की असं कसं, जिथे पैसे मिळतात ती सगळी प्रपोजल्स आवडतात मला. आणि विचारते की पैसे आणलेत ना. तेव्हा प्रेमनाथ लगेच आता पैशांचा बंडल काढून रत्नाला दाखवायला लागतो. तेव्हा हे बघून रत्ना खूपच खुश होते. आता प्रेमनाथ ते सगळे पैसे मोजायला लागतो आणि म्हणतो की पैसे आणणार नाही असं होईल का. आणि म्हणतो की तुम्ही म्हणालात ना सगळे पैसे आणलेत, आता इथे मोजत बसलो तर खूपच उशीर होईल, हे घ्या तुम्हीच मोजा. तेव्हा रत्ना म्हणते की ठीक आहे मी मोजते, असं म्हणून ती त्या पैशांचा बंडल घेते आणि पैशांकडे बघून ती खूपच खुश होते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू श्रीकलाकडे आलेली असते आणि तिला म्हणते की आमंत्रण द्यायला आली आहे, आज मंदिरात कीर्तन सेवा आहे, अख्खं गाव येणार आहे, तू आणि पोपटराव यावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा पोपटराव रागाने इंदूला म्हणतो की खड्ड्यात गेली तुझी इच्छा आणि खड्ड्यात गेलीस तू. तर यानंतर आपण
तर यानंतर आपण पाहतो की श्रीकला तिच्या गुंडांना सांगत असते की आज त्या मंदिरात एकादशीचं कीर्तन आहे, सगळीकडून कुणालाही सुगावा न लागता ते मंदिर पेटवून द्यायचं. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.